प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। निखिल वागळे निखिल वागळे हा माणूस वेडा आहे, पागल आहे की सर्किट आहे? हा माणूस काही बरळत राहतो आणि विशेष करून आंबेडकरी चळवळीच्या विरोधात हा माणूस सातत्यानं बरळतोय. ह्या माणसाला आंबेडकर नावाची कावीळ झाली की काय? आंबेडकर द्वेष ह्या माणसाच्या रक्तात वाहतोय की काय? इतका हा आंबेडकर द्वेष करतोय असं मी म्हणत नाही. कार्यकर्त्यांच्या तोडून मी ऐकलंय, ज्यांना राजकीय जाण आहे, आंबेडकरी चळवळीतले जे कार्यकर्ते आहे त्या अनेकांच्या तोडून मी हे शब्द ऐकलेले आहे. मित्रांनो, निखिल वागळे एकेकाळी ह्या व्यक्तीचा मी देखील चाहता होतो. आपलं महानगर नावाचं एक सायन दैनिक निखिल वागळे यांनी सुरू केलं होतं. त्या सायन दैनिकाचा मी एक नियमित वाचक होतो. अर्थात निखिल वागळे यांचे ते कॅलिडोस्कोप वगैरे जे सदर राहायचे ते वाचनीय होते. हा माणूस रोखठोक त्या वेळेला लिहित होता. या माणसावरती कोणाचं बंधन नाही, मोका आहे असं वाटत होतं. आणि त्यामुळे ह्या माणसाचा मी देखील एक चाहता होतो, त्यांच्या पत्रकारितेचा मी चाहता होतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण निखिल वागळे यांच्या पत्रकारितेकडे पाहिलं तर हा माणूस कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखा बोलतो, लिहितो. आणि विशेष करून वंचित बहुजन आघाडीच्या विरुद्ध बोलायला या माणसाला राक्षसी आनंद होतोय, आसुरी आनंद होतोय. कालपर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये युती होत नव्हती. गेली 25-26 वर्ष 1998च्या नंतर आज तागायत वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाशजी आंबेडकर आणि काँग्रेस पक्ष राजकीय दृष्ट्या एकत्र येत नव्हते. याचं संपूर्ण खापर निखिल वागळे नावाचा व्यक्ती प्रकाशजी आंबेडकरांवरती फोडायचा, प्रकाशजी आंबेडकरांना दोष द्यायचा की प्रकाशजी आंबेडकर खलनायक आहेत. भारतीय जनता पक्षाची प्रकाशजी आंबेडकर ही बी टीम आहे हा प्रचार करण्यामध्ये हा निखिल वागळे नावाचा व्यक्ती आघाडीवर होता. का तर काँग्रेस बरोबर युती प्रकाशजी आंबेडकर करत नाही आणि प्रकाशजी आंबेडकर त्या निखिल वागळेंच्या शब्दामध्ये म्हणायचं झालं तर अवास्तव जागा मागतात. आता निखिल वागळे ठरवणार वंचित बहुजन आघाडीने किंवा इतर पक्षांनी कोणाला किती जागा मागवायच्या ते आता निखिल वागळे ठरवणार. निखिल वागळेला विचारून आता लोकांनी जे बीजेपी शिवसेना यांच्या त्यांच्या जे काही युत्या झालेल्या आहे यांनी आता निखिल वागळेला विचारायचं की बाबांनो आम्ही किती जागा मागायच्या. ते निखिल वागळे सांगणार इतके इतके जागा मागा. कधीपासून हा माणूस राजकीय तज्ञ बनलाय? कधी रस्त्यावरती लढाई लढला नाही हा माणूस. आंबेडकरी समाजासाठी कधी हा माणूस रस्त्यावरती कधी आला नाही. आणि आंबेडकरी समाजाच्या पक्षांना हा सल्ले देतोय. अर्थात प्रकाशजी आंबेडकर आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येत नव्हते त्याचा दोष प्रकाशजी आंबेडकरांवरती हा माणूस टाकून मोकळा व्हायचा. 1998च्या नंतर आता म्हणजे 2025च्या शेवटाला सुमारे 27 वर्षानंतर प्रकाशजी आंबेडकर हे काँग्रेस पक्षाबरोबर गेले किंवा काँग्रेस पक्ष हा प्रकाशजी आंबेडकरांबरोबर आला असं म्हटलं तर अधिक संयुक्तिक होईल. कारण प्रकाशजी आंबेडकरांनी युती केली त्यांच्या अटी आणि शर्तींवर. एकोणीसशे 98-99च्या नंतर वंचित आणि काँग्रेस एकत्रित आले, राजकीय दृष्ट्या एकत्रित आले
येत नव्हते तेव्हा टीका करणारा निखिल वागळे आता एकत्रित आल्याच्या नंतर ही टीका करू लागले. वंचित बहुजन आघाडीला 62 जागा दिल्या, त्यांची ती राजकीय ताकद नसताना त्यांनी तेवढ्या जागा दिल्या. बाबा रे निखिल वागळे, तुझ्या ताटातलं काही घेतलं नाही ना वंचितने. वंचितने तुझ्या ताटातलं काही घेतलं नाही. जे हक्काचं होतं ते मागून घेतलं काँग्रेस बरोबर बैठकी करून. तुझ्या पोटामध्ये दुखण्याचं कारण काय? आणि हे दुखत असताना खरं म्हणजे या माणसाला पोटदुखी एकाच गोष्टीची झालेली आहे की वंचित बहुजन आघाडी सारखा एका आंबेडकरी पक्षाला, ज्याच्याकडे धन नाही, संपत्ती नाही, गरिबांचा पक्ष तो, दलित आंबेडकरी समाजाचा तो पक्ष, अशा पक्षाला मुंबई सारख्या आर्थिक राजधानीमध्ये, जगातल्या सगळ्यात मोठ्या महानगरपालिकेमध्ये सुमारे 62 जागा काँग्रेस पक्षानं दिल्यात. याची पोटदुखी या निखिल वागळेला आहे. गोरगरिबांसाठी लढणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी, दलितांसाठी लढणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी, आंबेडकरी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा वंचित बहुजन आघाडी, ज्यांना गावामध्ये स्थान नाही अशा वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा वंचित बहुजन आघाडी, 12 बलुतेदार 18 पगड जातीचं प्रतिनिधित्व करणारा वंचित बहुजन आघाडी, अशा या पक्षाला काँग्रेसनं बरोबरीचे स्थान द्यावे. अरे हे तर पाप घडले, हे मोठं पाप घडले. अशा आविर्भावामध्ये निखिल वागळे या युतीवरती तुटून पडलेत. अर्थात निखिल वागळेच्या शब्दांना काय किंमत द्यायची, परंतु हा माणूस जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतोय. आंबेडकरी समाजाच्या विरोधात नकारात्मक बाबी लोकांसमोर मांडतो आणि आंबेडकरी चळवळीची बदनामी करतोय. म्हणून ह्या माणसाची दखल घेणं भाग पडलेले आहे. अन्यथा हा माणूस दखलपात्र नाही. कोणताही चॅनलवाला ह्या माणसाला कोणी घेत नाही, कुठेही घेत नाही. अदखलपात्र व्यक्ती. परंतु आंबेडकरी चळवळीच्या मुळावर हा उठलाय म्हणून याची दखल घेणं भाग आहे. बरं, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या युतीवरती टीका करताना या माणसाला चिंता कोणाची पडली? ज्या शिवसेनेनं त्याला फटके दिले, मारलं होतं, म्हणजे शारीरिक फटके देणं, मारहाण करणं, ह्या हिंसेच्या विरोधात आम्ही आहे. पहिल्यापासून आम्ही या हिंसेच्या विरोधात आहे. आणि ज्या वेळेला निखिल वागळेला शिवसैनिकांनी मारलं होतं, फटके दिले होते, त्यावेळेला सगळ्यात आधी आम्ही निषेध व्यक्त केला होता. आंबेडकरी समाजानं, आंबेडकरी चळवळीनं शिवसेनेच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता. त्या शिवसेनेची बाजू आज निखिल वागळे हिरिरीनं मांडत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आता कसं होईल ही चिंता निखिल वागळेला पडलेली आहे. रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्रित आल्यानं मुंबईमध्ये आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंचं कसं होणार ही चिंता या निखिल वागळेला लागलेली आहे. त्यांच्या त्या काही व्हिडिओ टाकलेले, त्या व्हिडिओ मधूनच दिसून येते की हा माणूस सुपारी घेतल्यासारखा बोलतोय, कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखा बोलतोय. अन्यथा कालपर्यंत काँग्रेस आणि वंचितची युती होत नव्हती म्हणून टाहो फोडणारा, किंकाळ्या काढणारा, आक्रोश करणारा निखिल वागळे आज वंचित आणि काँग्रेसची युती झाल्याच्या नंतर खरं म्हणजे आनंदी व्हायला हवे होते. परंतु निखिल वागळे तसे आनंदी झालेले नाही. त्यांना चिंता फक्त त्यांच्या मालकांची पडलेली आहे की आपल्या मालकांचं कसं होणार. अर्थात निखिल वागळेंनी काय मत मांडावं, काय मांडू नये, हा त्यांना पूर्ण अधिकार आहे. बाबासाहेबांनी तो अधिकार दिलेला आहे.
ज्या प्रकारे जे आंबेडकरांवरती ते टीका करतायत त्या प्रकारे जे आंबेडकरांच्या आजोबांनी या देशाच्या महा या देशाच्या उद्धारकर्त्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार संपूर्ण भारतीयांसह निखिल वाघांनाही दिलेला आहे. त्यांनी त्यांचं मत जरूर मांडावं, परंतु पूर्वग्रह दूषित पोट दुखीतून कोणतं मत मांडणं योग्य नाही. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे निखिल वाघांचा अगोदर चाहता होतो. निखिल वाघांच्या राजकीय मतांचा मी आधीही आदर केलेला आहे, परंतु आज निखिल वागळे आदर करण्यायोग्य व्यक्ती नाही किंवा निखिल वागळेचा आदर्श घ्यावा असं ते व्यक्तिमत्व नाही असं खेदानं म्हणावं असं वाटतंय. अजूनही वेळ दिलेली नाही. निखिल वागळेंनी कोणाची सुपारी घेतल्यासारखं अशी ह्या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, आंबेडकरी जनतेची इच्छा आहे. बघूया लोकांच्या जनतेच्या इच्छेला निखिल वागळे मान देऊन आता तरी आपलं तोंड बंद ठेवतात की नाही, आणि त्यांनी जेव्हा कधी तोंड उघडतील त्या वेळेला त्यांनी चांगलं बोलावं या महामंगल सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.